मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा कार्यस्थळी वावरत असतो तेव्हा आपली जी देहबोली आहे त्याचा इतरांवर खूप प्रमाणात प्रभाव पडतो आणि त्याचप्रमाणे इतरांची जी देहबोली आहे त्याचा आपल्या मनावर देखील कळत नकळत तितकाच प्रभाव पडत असतो. त्यामुळे बऱ्याचदा असं घडतं की आपल्याकडनं समजा नकळत एखादी चूक घडली, त्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. असं आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी नक्की आपण काय करावं? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जेणेकरून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगला आणि सकारात्मक प्रभाव इतरांवर पाडू शकतो? तर या संदर्भात ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. ओके, तर कोणत्या 3 गोष्टी? सर्वप्रथम त्या 3 गोष्टी जाणून घेऊया. तर याला नाव दिलंय कायनेसिक्स किंवा त्याला किनेसिक्स असं देखील म्हटलं जातं, प्रॉक्सिमिक्स आणि हॅप्टिक्स. तर हे कायनेसिक्स, प्रॉक्सिमिक्स आणि हॅप्टिक्स हे सर्व शारीरिक भाषा किंवा देहबोली याचेच अंग आहेत, त्याचेच भाग आहेत. पण आपण याच्या खोलात शिरणार आहोत जेणेकरून आपल्याला याचा वापर नक्की कसा करता येईल हे जाणून घेता येईल. तर सर्वप्रथम सुरुवात करूया कायनेसिक्स पासून. आता कायनेसिक्स या शब्दाचा अर्थ काय? तर सर्वसामान्य आपण ज्या गोष्टी देहबोलीत ज्याचा वापर करतो या सगळ्याच गोष्टी कायनेसिक्स मध्ये येतात. मग त्यात 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम आपल्या चेहऱ्यावरील हावभाव. आता चेहऱ्यावरील हावभाव म्हणजे नक्की काय? आता समजा तुम्ही संतप्त वाटत असाल तर लोकांना तुमच्याशी येऊन बोलावंसं वाटेल का? कदाचित नाही. किंवा समजा तुम्ही गंभीर दिसत असाल तर लोकांना तुमच्या बाबतीत एक प्रकारचा कळवळा निर्माण होईल, पण त्यांना नक्की माहित नाही पडणार की तुम्हाला काय वाटतंय. पण जर तुमच्या चेहऱ्यावर हसू उमललेलं असेल, है ना, तर त्याच वेळेस लोकांना तुम्हाला भेटावंसं वाटेल, तुमच्याशी बोलावंसं वाटेल. तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत याचा खूप जास्त प्रमाणात असर पडत असतो आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांवर. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे हावभाव कसे आहेत हे तुम्हाला लक्षात असायला हवं. कारण जर तसं नसेल तर मग तुम्हाला कळणारच नाही की लोक आपल्यापासून का दुरावत चाललेत, का आपल्यापासून अलिप्त राहत आहेत. असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या चेहऱ्यावर एक सकारात्मक हावभाव असणं खूप जास्त प्रमाणात चांगलं. आता प्रत्येक वेळेस तुम्ही हसतच राहा असं माझं म्हणणं नाहीये, कारण आपल्या मनात जे जे चाललंय त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्या गोष्टी आपल्या चेहऱ्यावर देखील स्पष्ट दिसतात. पण जितकं शक्य असेल तितकं जर तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल तर तुम्हालाही सोपं जाईल आणि लोकांनाही तुमच्याशी बोलणं तितकंच सोपं होत जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या नजरेचे इशारे किंवा आपल्या डोळ्याचा वापर आपण कसा करतो. आता बऱ्याचदा असं होतं की आपण लोकांशी जेव्हा बोलतोय आपल्या नजरा इकडे तिकडे कधी कधी जातात. आता याच्यातनं बऱ्याच गोष्टी निष्पन्न होऊ शकतात बरं का. काही लोकांना वाटतं की तुमच्यात आत्मविश्वास नाही म्हणून तुम्ही इथे तिथे पाहताय, किंवा त्याहूनही वाईट असं असू शकतं की तुम्हाला एखादा महत्वाचा प्रश्न केलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुमच्या नजरा भिरभिरतायत. उदाहरणार्थ, जर कोणी तुम्हाला विचारतंय, अरे तू उद्या माझ्या मदतीला येशील का? आणि तुम्ही उत्तर देताय, हा उद्या येईन ना मी. आता हे उत्तर देत असताना तुमच्या नजरा इकडे तिकडे गेल्या आणि त्याच्यामुळे समोरच्याच्या मनात एक ग्रह असा होऊ शकतो की कदाचित तुम्हाला येण्याची इच्छा नाही. का असं वाटलं? कारण तुमची नजर त्या व्यक्तीच्यावर टिकून नव्हती, इथे तिथे गेली आणि त्याच्यामुळे असा एखाद्या व्यक्तीला गैरसमज होऊ शकतो की कदाचित तुमच्या मनात ते नाहीये. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या मीटिंगमध्ये असतो, जिथे आपण व्हर्च्युअल मीटिंग हा प्रकार आजकाल खूप पाहतोय आणि त्यावेळेस देखील आपल्याला असं जाणवतं की लोक आपल्या सोबत आहेत पण तरीही आपल्या सोबत नाहीत. त्याचं कारण असं आहे की लोक इथे तिथे पाहत असतात. काही लोक खाली पाहतात, काही लोक भिंतीकडेच पाहतात. पण असं न करता जेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये आहात तेव्हा थेट कॅमेराकडे पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण कॅमेरा जो असतो त्याच्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा समोरच्याला असं जाणवतं की तुमची नजर त्या व्यक्तीवर टिकून आहे, तुम्ही त्याचं लक्षपूर्वक ऐकत आहात. म्हणून समोरच्या व्यक्तीकडे पाहणं अत्यंत महत्वाचं. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्या समोर इतर लोक असतील तेव्हा सगळ्यांकडे लक्षपूर्वक पाहणं हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं, कारण लोकांना असं वाटणं गरजेचं आहे की तुम्ही त्यांच्याकडे पाहून बोलत आहात. तर ही झाली नजरेची भाषा. त्याचसोबत अजून एक गोष्ट ज्याला आपण म्हणतो हातवारे, ज्याला म्हणतात जेस्चर्स. आता काही लोक हाताचा वापरच करत नाही, त्यांचे हात खिशात असतात किंवा मागे असतात किंवा असे घट्ट बांधलेले असतात समोर. असे न करता जेव्हा तुम्ही हात आपले खुले सोडता आणि लोकांशी संवाद साधता तेव्हा समोरच्याला वाटतं की खरंच तुम्ही जे सांगताय त्याच्यात तुम्हालाही रस आहे आणि त्यांनाही ऐकायला बरं वाटतं. पण असं न करता जेव्हा तुमचे हात घट्ट बांधले गेलेले असतात तेव्हा कुठे ना कुठे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण होते,
जेणेकरून संवाद व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे शेवटची जी गोष्ट आहे त्याला म्हणतात पॉश्चर. आता पॉश्चर म्हणजे काय, की आपण कसे उभे राहतो आणि कसे बसतो. आता तुम्ही म्हणाल यात शिकण्यासारखं काय, बरोबर आहे तुमचं, पण बऱ्याचदा आपण पाहतो की लोक ताठ उभे राहत नाहीत किंवा ताठ बसत नाहीत. त्यांची मान वाकलेली असते किंवा ते कुठेतरी बघत असतात आणि सरळ उभे नसतात. असं केल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर असा एक प्रभाव पडू शकतो की कदाचित तुम्हाला रस नाहीये सांगण्यात किंवा तुम्हाला अहंकार आहे, त्यामुळे काही लोकांची उभे राहण्याची पद्धत तशी असते किंवा काही लोक अगदी वाकून असे बसलेले असतात. असं न करता जर आपण ताठ उभे राहिलो आणि ताठ बसलो, या बारीक सारीक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील त्याचा चांगला सकारात्मक असर समोरच्या व्यक्तीच्या मनावर होतो. तर या 4 गोष्टी लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. कायनेसिक्स मध्ये ज्याचा समावेश करतो आपण. सर्वप्रथम आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, दुसरी गोष्ट आपल्या नजरेची भाषा, तिसरी गोष्ट जेस्चर्स म्हणजे हातवारे, आणि पॉस्चर्स म्हणजे कसे आपण उभे राहतो आणि बसतो. मला वाटतं बऱ्याच लोकांना इथपर्यंत माहिती असते चांगल्या प्रमाणात. पण आज या व्यतिरिक्त अजून 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं ठरेल. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट ज्याला म्हणतात प्रॉक्सिमिक्स. आता प्रॉक्सिमिक्स म्हणजे नक्की काय? आता विचार करा, तुम्हाला भेटायला कोणीतरी तुमच्या कार्यस्थळी आलेला आहे. रिसेप्शनवरनं तुम्हाला फोन करून सूचना देण्यात आलेली आहे, कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेलं आहे. तुम्ही जागेवरनं उठता आणि त्या व्यक्तीकडे चालू लागता. तुम्ही भराभर चालताय 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 आणि नंतर येऊन तुम्ही थांबता, म्हणजे तुमच्या गाडीला ब्रेक लागते. आता असं जेव्हा घडतं ना, तुम्हाला लक्षात येतं की आपण त्या व्यक्तीच्या अतिशय जास्त जवळ आलेलो आहोत. हे कशावरनं कळतं? एकतर ती व्यक्ती जरा मागे जाते किंवा त्या व्यक्तीचे हावभाव अचानक बदलतात आणि नंतर आपल्यालाच वाटतं की आपण खूप जास्त जवळ आलो. त्यामुळे कुठे थांबायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. याचा अर्थ आपल्या भोवताली असलेली जागा आपण कशी वापरतोय, त्याच शास्त्राला नाव दिलं गेलंय प्रॉक्सिमिक्स. प्रॉक्सिमिक्स म्हणजे जागेचा वापर. त्यामुळे कमीत कमी 1 हाताचं अंतर पाळणं अत्यंत अनिवार्य आहे. 1 हाताच्या आतील अंतर जे असतं ते कोणासाठी असतं? हे अंतर असतं फक्त आपल्या जवळच्या लोकांसाठी. उदाहरणार्थ आपल्या कुटुंबातली लोक, आपली मुलं, नवरा, बायको किंवा अगदी जवळचे मित्र, काही नातेवाईक निवडक, अशा लोकांसाठीच ही जागा राखीव ठेवलेली असते. या लोकांना जवळ येण्यापूर्वी कदाचित परवानगी घ्यायची गरज नसते. पण त्या व्यतिरिक्त बाहेरील कोणी जरी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने हे 1 हाताचं अंतर सांभाळणं अत्यंत जास्त महत्वाचं आहे. आता हे 1 हाताचं अंतर कदाचित एका देशात वेगळं असेल, दुसऱ्या देशात थोडंसं वेगळं असेल. उदाहरणार्थ भारतात आपण 1 हाताचं अंतर पाळलं तरी ठीक आहे म्हणतो, पण काही पाश्चिमात्य देशांमध्ये कदाचित ते अंतर अजून थोडं वाढेल. त्यामुळे संस्कृतीच्या अनुसार त्याच्यात थोडाफार फेरबदल होऊ शकतो. पण आपण समजूतदारपणे 1 हाताचं अंतर जर पाळलं तर कधीच समोरच्याच्या मनात गैरविचार निर्माण होत नाहीत. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप जास्त अंतर ठेवा. म्हणजे काही वेळेस लोक म्हणतात कोविडच्या वेळेस आपण जे अंतर पाळलं तेवढं अंतर पाळायला हवं का? तर असंही गरजेचं नाहीये. पण थोडंसं आपण जर सामाजिक अंतर पाळलं इथे तर त्याच्यामुळे आपल्यालाही सोपं जातं आणि समोरच्या व्यक्तीलाही वावगं वाटत नाही. असं तुमच्याही बाबतीत होऊ शकतं बरं का, की समोरची व्यक्ती तुमच्या खूप जवळ येते, त्यामुळे थोडं तुम्ही जर मागे सरकलात आणि 1 हाताचं अंतर ठेवलं तर तुम्हाला मग वावगं वाटणार नाही आणि बोलणंही तितकंच सोपं जाईल. त्यामुळे प्रॉक्सिमिक्स हे शास्त्र नक्की लक्षात ठेवा, याचा तुम्हाला खूप चांगला असर दिसून येईल. आणि त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट ज्याला आपण हॅप्टिक्स असं म्हणतो. तर आपल्या देशात आपण स्पर्श चिकित्सा याच्याबद्दल बऱ्याचदा बोलतो. उदाहरणार्थ एक आई जेव्हा मुलाच्या डोक्यावर हात ठेवते किंवा त्याला कुरवाळते किंवा एखादा मित्र दुसऱ्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो, अरे तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्यासोबत. त्यामुळे बरं वाटतं लोकांना. पण कार्यस्थळी मात्र या गोष्टी तितक्याच चांगल्या रीतीने मानल्या जातील असं नाही. आता इथे आपण चित्रात पाहतोय की एका व्यक्तीने आपल्या सोबत काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि त्या व्यक्तीला ते आवडत नाहीये, बरोबर? कदाचित एखादी व्यक्ती आक्षेप घेणार नाही तुमच्यावर, पण याचा अर्थ त्या व्यक्तीला ते मान्य आहे असं मुळीच नाही. किंवा तुम्ही असं जेव्हा वागता कळत नकळत आणि इतर लोक तुम्हाला पाहत असतात, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय विचार येतील याच्यावर तुमचं नियंत्रण नाही. त्यामुळे हॅप्टिक्सचा अर्थ आहे की आपण जो स्पर्श वापरतो
तो खूप जाणीवपूर्वक असणं महत्वाचं आहे. विशेषतः जेव्हा एक पुरुष एका स्त्रीशी बोलत आहे त्यावेळेस हे अत्यंत जास्त महत्वाचं होतं. याचा अर्थ एक पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या अंगावर हात ठेवू शकतो असं मुळीच नाही म्हणायचं मला. पण काही वेळेस आपल्याला जास्त सूक्ष्म पद्धतीने वागावं लागतं, हे मात्र तितकंच खरं. त्यामुळे कधी देखील आपण जो स्पर्श करत आहोत याचा इतरांच्या मनावर काय परिणाम होत आहे किंवा काय परिणाम होऊ शकेल याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्याशी हातच मिळवू शकत नाही किंवा कोणाला मिठीच मारू शकत नाही, असंही नाहीये. पण ज्या गोष्टी आपण करत आहोत त्याच्यामुळे समोरच्याला कुठे असह्य किंवा हतबल असल्यासारखं वाटतं असं मुळीच होऊ नये. त्यामुळे याची जाणीव ठेवणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. किंबहुना बऱ्याचदा तुमचा जो स्पर्श आहे त्याचा जर चुकीचा अर्थ काढला गेला तर त्याचे वाईट पडसाद देखील तुम्हाला सोसावे लागू शकतात. त्यामुळे ही एक खूप सूक्ष्म गोष्ट आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि तिथेच हॅप्टिक्स याचा वापर योग्य रीतीने झाला पाहिजे. त्याचबरोबर जर इतर कोणी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करत असेल आणि तुम्हाला ते आवडत नसेल तर त्याच्याबद्दल सांगणं ते देखील तितकंच महत्वाचं आहे की कोणीही व्यक्ती तुम्हाला येऊन कधी स्पर्श करू शकत नाही, विशेषतः जेव्हा तुम्हाला ते पटत नाही. तर या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा समावेश प्रत्येकाने नक्कीच करायला हवा आपल्या देहबोलीत. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट कायनेसिक्स, जिथे आपण सबंध शारीरिक भाषेचा वापर करतो, ज्यात हातवारे, उभे राहण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, डोळ्यांचे इशारे आणि चेहऱ्याचे हावभाव यांचा समावेश आहे. त्यानंतर प्रॉक्सिमिक्स, आपण किती अंतर पाळतोय इतर लोकांपासनं ते महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट हॅप्टिक्स, की स्पर्श करण्यापूर्वी आपण विचार करायला हवा की याचा समोरच्यावर काय परिणाम होईल आणि जितकं शक्य असेल स्पर्श न करणं हे तितकंच योग्य ठरेल. तर या काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडनं नकळत देखील चूक होणार नाही. आणि समजा तुमच्या टीममध्ये इतर मंडळी असतील तर त्यांच्यापर्यंत पण ही गोष्ट तुम्ही नक्कीच पोहोचवाल अशी मी आशा बाळगतो. कदाचित त्यांना सध्या कटू वाटेल पण काही काळानंतर त्यांना त्याचं महत्व जरूर पटेल. त्यामुळे या गोष्टींचा वापर करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला यातनं काय फायदा घडतोय आणि मला ऐकायला आवडेल तुमचं मनोगत. आणि पुन्हा लवकरच भेटूया एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.